नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशी आणि धनु राशी यांमधील प्रेमसंबंध नेमका कशा प्रकारचा असतो. यामध्ये आपण दोन्ही राशीची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि प्रेमामध्ये नेमकं काय करायला हवं या संदर्भातलं सखोल विश्लेषण करणार आहोत. वृषभ राशी जी आहे ही द्वितीय स्थानाशी संबंधित आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते स्थिर तत्व आहे आणि ही जी राशी आहे ही पृथ्वी तत्वाची सुद्धा राशी आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थिरता आणि सुरक्षा आवडते. त्यांना जीवनात स्थायिकता हवी असते. वृषभ व्यक्तींना सहनशक्ती आणि धीर चांगला असतो. ते संकटांना शांतपणे सामना करतात. वृषभ राशीच्या व्यक्तींना सुंदर वस्त्र, घर, खाणेपिणे आणि इतर भौतिक सुखे आवडतात. वृषभ राशीच्या व्यक्ती या विश्वासार्ह असतात आणि त्यांचा शब्द हा दगडावरचा शब्द मानला जातो. धनु राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानात येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. या धनुराशीच्या व्यक्तींना नवीन आव्हानं आणि साहस आवडतात. ते नवनवीन गोष्टी शिकण्यास आणि अनुभवण्यास तयार असतात. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतंत्र हवं असतं. त्यांना बंधन आवडत नाही. धनुराशीच्या व्यक्ती या आशावादी असतात. ते नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातूनच विचार करतात. या राशीच्या व्यक्तींना ज्ञानाची आवड आहे. ते वेगवेगळ्या विषयांवर अध्ययन आणि चर्चा करायला तयारच असतात. वृषभ आणि धनु राशीतील संबंधांना अनेक रंग असतात. त्यांच्या स्वभावातील फरकांमुळे त्यांचे संबंध तणावग्रस्त किंवा समृद्ध असू शकतात. खालील मुद्द्यामध्ये आपण साधारणतः त्यांच्या संबंधाचे वेगवेगळे पैलू पाहू. वृषभ आणि धनु राशीतील आकर्षण हे त्यांच्या भिन्न स्वभावामुळेच साधारणतः दिसून येतं. वृषभेच्या स्थिरतेला धनुच्या ऊर्जेने आणि साहसाने एक नवीन गती मिळते. दुसरीकडे धनु राशीला वृषभेची स्थिरता आणि विश्वासार्हता आकर्षक वाटते. या प्रारंभिक आकर्षणामुळे त्यांचे संबंध उत्साह आणि नवीन अनुभवांनी भरलेले असतात. भावनात्मक स्तरावर वृषभ राशीची स्थिरता आणि धनु राशीची ऊर्जात्मकता एकमेकांना पूरक असतात. वृषभ व्यक्ती धनुच्या अत्यंत ऊर्जेला स्थिरता देऊ शकते, तर धनु व्यक्ती वृषभेच्या जीवनात नवीन रोमांच आणि आनंद घेऊन येऊ शकते. परंतु वृषभेच्या अधिक सुरक्षिततेच्या अपेक्षेमुळे कधीकधी त्यांना धनुच्या स्वातंत्र्याच्या आग्रहामुळे ताण येऊ शकतो. वृषभ राशीच्या सहनशक्तीमुळे ते धनु राशीच्या उत्साही आणि कधीकधी बदलत्या स्वभावाला सहन करू शकतात. धनुच्या व्यक्तींना स्वतंत्र आणि प्रवासाची आवड असल्याने ते वृषभेच्या स्थिरतेच्या अपेक्षांना नेहमीच पूर्ण करू शकत नाहीत. या परिस्थितीत वृषभाला धनुच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आवश्यकता असते. संवादाच्या दृष्टीने वृषभ आणि धनु राशीतील फरक स्पष्ट दिसतात. वृषभ राशीच्या व्यक्ती साध्या आणि स्पष्ट संवादात विश्वास ठेवतात, तर धनु व्यक्ती विचार आणि चर्चा करण्यास रममाण होतात. या विरोधाभासामुळे कधीकधी गैरसमज निर्माण होऊ शकतात. दोन्ही बाजूंनी संवादाच्या माध्यमातून समजूतदारपणा दाखवला तर संबंध सदृढ होऊ शकतात. विश्वास आणि वचनबद्धतेच्या दृष्टीने वृषभ राशींचे लोक अत्यंत विश्वासार्ह असतात. त्यांना एकदा वचन दिल्यावर त्याचा मान राखणे अत्यंत महत्त्वाचे वाटते. धनु राशीच्या व्यक्तींना स्वतंत्र आवडते, परंतु त्यांना एकदा एखाद्या गोष्टीवर विश्वास बसला की ते देखील त्यात निष्ठावान असतात. या दोन्ही राशींनी एकमेकांच्या विश्वासाला मान्यता दिल्यास त्यांचे संबंध अत्यंत सदृढ होऊ शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून वृषभ राशीचे लोक स्थिरता आणि सुरक्षितता महत्त्वाची मानतात. त्यांना पैशाची योग्य प्रकारे व्यवस्थापन करायला आवडतं. वृषभ राशीच्या व्यक्तींना आव्हानं आणि नवीन अनुभवासाठी खर्च करायला आवडतं. या दोघांमध्ये
योग्य समजूत आणि व्यवस्थापन असल्यास आर्थिक स्थिरता आणि आनंद प्राप्त होऊ शकतो. सामाजिक जीवनाच्या दृष्टीने वृषभ व्यक्ती सहनशील, शांत आणि मित्रांशी निष्ठावान असतात. त्यांना आपले मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवायला आवडतो. धनुव्यक्ती सामाजिक आणि मित्रपूर्ण असतात. त्यांना नवीन लोकांना भेटायला आवडते. या दोघांमध्ये सामाजिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी समतोल साधल्यास त्यांचे सामाजिक संबंध अत्यंत समृद्ध होऊ शकतात. शारीरिक संबंधाच्या दृष्टीने सुद्धा वृषभ राशीचे लोक संवेदनशील आणि शारीरिक स्पर्शाला महत्त्व देणारे असतात. त्यांना शारीरिक प्रेम आणि लगाव हवे असतात. धनुराशीचे लोक शारीरिक संबंधामध्ये उत्साही आणि प्रयोगशील असतात. या दोघांमध्ये योग्य ताळमेळ झाल्यास शारीरिक संबंध अत्यंत सुखदायक होऊ शकतात. वृषभ आणि धनुराशीतील संबंधांमधील काही आव्हानं आणि संघर्ष देखील असू शकतात. धनु व्यक्तींच्या स्वातंत्र्याच्या इच्छेचा आणि वृषभेच्या स्थिरतेच्या अपेक्षांचा ताण त्यांच्या संबंधांना आव्हानात्मक बनवू शकतो. विचारसरणातील फरकामुळे सुद्धा संबंधात गैरसमज होऊ शकतात. आर्थिक दृष्टिकोनामुळे सुद्धा ताण येऊ शकतो. दोन्ही बाजूंनी स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद साधणं महत्त्वाचं आहे. एकमेकांच्या अपेक्षांना आणि स्वभावांना समजून घेणं आवश्यक आहे. तणाव आणि निष्कर्षाच्या वेळेस समाधानाचे उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. वृषभ आणि धनुराशीतील प्रेमसंबंध अनेक रंगांनी भरलेले असतात. त्यांच्या स्वभावाच्या फरकांमुळे हे संबंध तणावग्रस्त किंवा रोमांचक असू शकतात. मुळात वृषभ आणि धनुराशी ज्या आहेत या षडाष्टकात येणाऱ्या राशी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या अपेक्षांमध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये आणि त्यांच्या आवडीनिवडीमध्ये बदल हा दिसून येतो. परंतु योग्य संवाद, समजूतदारपणा आणि सहनशीलता असल्यास हे संबंध अत्यंत समृद्ध, आनंददायक होऊ शकतात. वृषभेची स्थिरता आणि धनुची ऊर्जा एकमेकांना पूरक असू शकते, ज्यामुळे त्यांच्या संबंधाची गती आणि स्थिरता या दोन्ही एकत्र येऊ शकतात. या दोन्ही राशींनी एकमेकांना समजून घेतल्यास त्यांच्या प्रेमसंबंध हे यशस्वी आणि आनंददायी बनू शकतात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.